नेक्स्ट इज युनिट नंबर 2, एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन्स. दॅट मीन्स जे काही आपल्या इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटर्स, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जे एनर्जी कॉन्झर्व करणार आहे किंवा ते एनर्जी कॉन्झर्वेशन कसं करायचं, त्याची गरज काय आहे, ते आपल्याला या युनिटमध्ये स्टडी करायचं. सो याचं सीओ आहे कोर्स आउटकम, द इम्प्लिमेंट एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन इलेक्ट्रिकल मशीन्स. ज्या काही टेक्निक्स आहेत एनर्जी कॉन्झर्वेशनच्या, दॅट यू हॅव टू इम्प्लिमेंट इन इलेक्ट्रिकल मशीन्स, ठीक आहे. सो ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचे टेक्निक्स. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर ॲज वेल ॲज ट्रान्सफॉर्मर. सो याची गरज काय, कॉन्झर्वेशनची गरज काय आहे, ते आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्ये स्टडी करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल जे इंडक्शन मोटर्स आहेत, बेसिकली आपण मॅक्सिमम केसेसमध्ये इंडक्शन मोटर यूज करतो इन केस ऑफ रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल पर्पज, ठीक आहे. सो रेसिडेन्शियल मध्ये आपण जे इंडक्शन मोटर म्हणजे आपला जो हाऊस होल्ड जे बोरवेलची मोटर आहे, फॉर एक्झाम्पल फॅन आहेत, सो दीज आर द इंडक्शन मोटर्स. इंडस्ट्रियल मध्ये जे काही कन्व्हेयर बेल्ट असेल किंवा 99% जे काही इंडस्ट्रियल लोड असतो तो लॅगिंग म्हणजे इंडक्शन मोटर असतो, ठीक आहे. देन कमर्शियल पर्पज मध्ये ज्या मोटर्स असतील, फॅन्स असतील, ठीक आहे. सो मॅक्सिमम ज्या लोड आहे तो विच इज नथिंग बट युअर इंडक्शन मोटर्स. देन कन्सिडरिंग ऑल इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन, म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन जर कन्सिडर केले, so 70% of electrical energy is consumed by the only electrical motors. म्हणजे जो लोड आहे, आउट ऑफ दॅट लोड 70% of that energy consumption will be consumed with the help of by the induction motor, ठीक आहे. सो विच इज ड्रिवन व्हेरियस इक्विपमेंट्स, जो काही व्हेरियस इक्विपमेंट्स ड्राईव्ह करत असेल किंवा व्हेरियस इलेक्ट्रिकल ड्राईव्ह आहेत, ठीक आहे, which consists of maximum induction motor which consists or which consumes maximum amount of power, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये द इंडक्शन मोटर. आता इफिशियन्सी ऑफ दॅट इंडक्शन मोटर विच इज मॅक्सिमम ऍट फुल लोड, म्हणजे फुल जेवढा लोड मॅक्सिमम असेल किंवा फुल लोड असेल त्यावेळेस इंडक्शन मोटरची इफिशियन्सी काय असते, मॅक्सिमम असेल. आता हे ऑलरेडी तुम्ही मशीन मध्ये स्टडी केलेलं आहे, याच्यावरती एक प्रॅक्टिकल पण आहे, ते आपल्याला बघायचं आहे. सो टू कॅल्क्युलेट इफिशियन्सी ऑफ इंडक्शन मोटर, ठीक आहे. सो ती फुल लोडला मॅक्सिमम असते विच इज अबाउट 80 to 85%. म्हणजे फुल लोडला एफिशियन्सी किती असते, विच इज अबाउट 80 to 85%. सो 80 to 85% ऍट फुल लोड. अँड जर लोड डिक्रीज केला किंवा लाईट लोड असेल, लाईट लोड कंडिशन विच इज अबाउट लेस दॅन 35% जर लोड असेल, सो लेस दॅन 35% लोड असेल, द इफिशियन्सी ऑफ युअर इंडक्शन मोटर इज व्हेरी पुअर, ठीक आहे. इफिशियन्सी काय असते, काय येते कॅल्क्युलेट केल्यानंतर, खूप कमी येते. दॅट मीन्स याच्याहून याचा मिनिंग काय आहे, तुमची जी इंडक्शन मोटर आहे ती फुल लोड कंडिशनला रन झाली पाहिजे, सो दॅट वी कॅन गेट मॅक्सिमम इफिशियन्सी, ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये पॉवर फॅक्टर फॉर इंडक्शन मोटर. तर तुम्हाला माहिती आहे इंडक्शन मोटर विच इज नथिंग बट इंडक्टिव्ह लोड, ठीक आहे. इंडक्शन मोटर हा इंडक्टिव्ह लोड आहे. जर तुमचा जो इंडक्शन मोटर फुल लोड कंडिशनला असेल, जर फुल लोड कंडिशनला असेल तर पॉवर फॅक्टर इज लेस दॅन 8.85. आणि जर तुमचा जो लाईट लोड कंडिशन म्हणजे लो लोड कंडिशन आपण अजून केली होती, त्यासाठी जो पॉवर फॅक्टर असतो विच इज 0.35, लेस दॅन 0.35. सो पॉवर फॅक्टरचं मिनिंग आपल्याला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, किंवा पॉवर फॅक्टर म्हणजे काय, इट इज द कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, ठीक आहे. ऑलरेडी आपण पॉवर सिस्टम मध्ये किंवा ईपीजी ईपीटी मध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. कॉस फाय which is nothing but cosine of angle between voltage and current, ratio of impedance is nothing but R upon Z, ठीक आहे. सो ऑलरेडी हे तुमचे डेफिनेशन आपण पाहिलेलं आहे. सो पॉवर फॅक्टर म्हणजे काय हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं. पॉवर फॅक्टरचा इम्पॉर्टन्स काय ते आपण डिस्कस केलेलं आहे. सपोज पॉवर फॅक्टर युनिटी आहे, सो इट कॅन बी 0 और इट कॅन बी मॅक्सिमम पॉवर फॅक्टर कॅन बी 1, ठीक आहे. जर पॉवर फॅक्टर 0.9 असेल, if your power factor is 0.9 and in other case your power factor is 0.6, ठीक आहे.
सो पॉवर फॅक्टर 0.9 आहे, पॉवर फॅक्टर 0.6 आहे, फर्स्ट केस मध्ये 0.9 आहे. दॅट मीन्स इट विल कंझ्युम 90% पॉवर. हा काय करतोय 90% पॉवर कंझ्युम करतोय आणि 10% काय होते लॉस होते. सेकंड केस मध्ये 6.6 आहे, मीन्स इट विल कंझ्युम 60% पॉवर अँड 40% काय होते लॉस होते. सो विच वन इज बेटर? योर 0.9 पॉवर फॅक्टर इज बेटर. का? कारण याच्यामध्ये ओनली 10% लॉस होते, याच्यामध्ये 40% चा लॉस. दॅट्स वाय योर पॉवर फॅक्टर शुड बी ॲज क्लोजर टू युनिटी. म्हणजे पॉवर फॅक्टर मॅक्सिमम केस मध्ये पॉवर फॅक्टर मेंटेन केला होता 0.99 0.98. ठीक आहे. जो 0.99 किंवा पॉवर फॅक्टर मेंटेन कसं करतात? बाय ऍडिंग कॅपॅसिटर बँक किंवा कॅपॅसिटर ऍड करून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. सो या केस मध्ये तुम्ही इंडक्टिव्ह लोड आहे, जर इंडक्शन मोटर फुल लोडला रन केली तर पॉवर फॅक्टर लेस दॅन 0.85 येईल. जर इंडक्शन मोटरचं लाईट लोडला रन केली किंवा लो लोड कंडिशनला रन केली, पॉवर फॅक्टर अजून काय होतो कमी होतो, म्हणजे त्याच्यामध्ये लॉसेस इन्क्रीज होतात. ठीक आहे. देन सेकंड नेक्स्ट पॉइंट आहे द इंडक्शन द लॉसेस. पॉवर फॅक्टर रिड्यूस झाला म्हणजेच काय झालं? इंडक्शन मोटर ड्रॉज हायर करंट. तो काही स्टार्टिंग करंट आहे, इट विल ड्रॉ द हायर स्टार्टिंग करंट और हायर करंट विच इन्क्रीजेस व्होल्टेज ड्रॉप इन अ सप्लाय लाईन. म्हणजे त्या करंट मॅक्सिमम झाला. सो युअर फॉर्म्युला V इज इक्वल्स टू और यू कॅन से पॉवर लॉस P इक्वल्स टू I स्क्वेअर R. ठीक आहे. P इक्वल्स टू I स्क्वेअर R हा पॉवर लॉस आपल्याला माहिती आहे. ऍज करंट इन्क्रीजेस, करंट इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे? पॉवर लॉस इन्क्रीज होणार आहे. लॉसेस इन्क्रीज झाले दॅट मीन्स जो व्होल्टेज ड्रॉप आहे V इज इक्वल्स टू सिमिलरली I इन्क्रीज झाला या केसमध्ये V इक्वल्स टू IR. करंट इन्क्रीज झाला, व्होल्टेज ड्रॉप काय झाला? ऑब्विसली इन्क्रीज होणार आहे. इकडे I इन्क्रीज झाला, I स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये पॉवर लॉस काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इन ऑर्डर टू म्हणजे हे पॉवर फॅक्टर तुमचा रिड्यूस झाल्यामुळे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये हे ऑलरेडी डिस्कस केलं. इंडक्शन मोटर ऑल्सो नीड्स अ लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. लॅगिंग म्हणजे काय? जो आपण जो इंडक्टिव्ह लोड आहे दॅट विल कंझ्युम रिएक्टिव्ह पॉवर. इंडक्शन मोटर काय करतात? रिएक्टिव्ह पॉवर कंझ्युम करतात त्यांच्या वर्किंगसाठी. जसं आपण रिएक्टिव्ह पॉवरची ईपीटी मध्ये नेसेसिटी ऑफ रिएक्टिव्ह पॉवर स्टडी केलं होतं. सो नेसेसिटी काय आहे की रिएक्टिव्ह पॉवर कशासाठी लागते? तुमच्या इंडक्शन मोटर जे काही मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करण्यासाठी इंडक्शन मध्ये रिएक्टिव्ह पॉवर, इंडक्शन मोटर मध्ये रिएक्टिव्ह पॉवरची गरज असते. आणखी एक यूज आहे त्याचा, इन ऑर्डर टू ट्रान्समिट रिएक्टिव्ह पॉवर, इन ऑर्डर टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. म्हणजे सेंडिंग एंड पासून रिसिव्हिंग एंड पर्यंत पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी रिएक्टिव्ह पॉवरची गरज असते. बट बेसिकली ज्या इंडक्शन मोटर आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये तुमचा जो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करण्याचं काम कोण करतं? रिएक्टिव्ह पॉवर करतं. ठीक आहे. सो इंडक्शन मोटर मध्ये जी रिएक्टिव्ह पॉवर आहे विच इज रिक्वायर्ड इन केस ऑफ वर्किंग ऑफ इंडक्शन मोटर. ठीक आहे. लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. दॅट्स वाय पॉवर फॅक्टर काय होतो त्या केसमध्ये? लॅगिंग होतो. तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सो इथे ऑलरेडी डिस्कस केलं आपण. हेन्स इट इज ऑल्सो एक्ट एज अ रिएक्टिव्ह पॉवर लोड और इंडक्टिव्ह लोड म्हणजे तुमचा रिएक्टिव्ह पॉवर लोड दॅट विल कंझ्युम्स रिएक्टिव्ह पॉवर. ते रिएक्टिव्ह पॉवर कंझ्युम करत असते. ठीक आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये हाफ ऑफ द टोटल एनर्जी कंझ्युम्ड बाय एनी इक्विपमेंट इन एन ऍप्लिकेशन इज युज्ड बाय द मोटर. म्हणजे कोणतेही एक इक्विपमेंट आहे त्याचे 50% जी काही एनर्जी कंझ्युम होते ती काय कंझ्युम करते? मोटर करते. ठीक आहे. सो दॅट यू हॅव टू कॉन्झर्व एनर्जी. एनर्जी सेव्ह करायची आपल्या इंडक्शन मोटर मध्ये. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मोटर, इंडक्शन मोटर मध्ये पाहिलं आपण. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट इज नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मरचं बेसिक फंक्शन तुम्हाला माहिती आहे. ट्रान्सफॉर्मर आयदर इट विल स्टेप अप और स्टेप डाऊन द व्होल्टेज. म्हणजे जे काही पॉवर सिस्टम मध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचं सिंगल लाईन डायग्राम आपण ईपीटी मध्ये पाहिली होती, सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टम. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं इट विल स्टेप अप और स्टेप डाऊन दी व्होल्टेज. ठीक आहे. सो इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम द ट्रान्सफॉर्मर यूज फॉर चेंज द व्होल्टेज लेवल. म्हणजे व्होल्टेज लेवल आपण चेंज करतो ऍट द डिफरंट सेक्शन्स ऍज पर रिक्वायरमेंट और efficient operation. ठीक आहे. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. देन सिन्स ट्रान्सफॉर्मर आर
integral part of power system and it is a large number where they are on load or no load. म्हणजे याचं मीनिंग असं आहे की हा तुमचा ट्रान्सफॉर्मर हा सबस्टेशनचा विच इज अ मेन कंपोनंट ऑफ युअर सबस्टेशन. जर ट्रान्सफॉर्मर नसेल तर सबस्टेशन चालणार नाही. आयदर इट कॅन बी ऑन लोड और नो लोड कंडिशन. ठीक आहे, जर मेंटेनन्सला काढला काही प्रॉब्लेम झाला किंवा फॉल्ट आला तो ऑन लोड कंडिशन असेल किंवा नो लोड कंडिशन असेल. फॉल्ट आल्यानंतर आपण त्याला डिस्कनेक्ट करतो, बट नो लोड कंडिशन त्याला सेकंडरी साईडला जर कोणताही लोड कनेक्ट नसेल तरी पण तो सर्किट मध्ये राहतो. सो दे विल ऑलवेज रिमेन्स ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे काय, सर्किट मध्ये असणार आहे जर लोड कनेक्ट असो किंवा नसो. फक्त एखादा मेंटेनन्स निघाला किंवा फॉल्ट आला त्या वेळेतच तो ट्रान्सफॉर्मर आउट ऑफ लाईन म्हणजे डिस्कनेक्ट केला जातो. ठीक आहे. देन कंटिन्युअसली 24/7 हा सर्किट मध्ये असणार आहे. दॅट्स वाय इथे तुमचा त्याच्यामध्ये जे काही लॉसेस होणार आहे. ठीक आहे, इथे बघू शकता इथे द पॉवर लॉसेस इन अ वाइंडिंग म्हणजे जे आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस बघितले. पॉवर लॉसेस म्हणजे कोणते, I2R लॉस म्हणजे तुमचा कॉपर लॉस. ठीक आहे, जे ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मध्ये जो लॉस होतो विच इज नथिंग बट युअर I2R लॉस. अँड इन मॅग्नेटिक कोअर नथिंग बट आयर्न लॉस. त्याच्यामध्ये एडी करंट लॉस अँड हिस्टेरिसिस लॉस ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. सो दीज पॉवर लॉसेस दॅट इज कॉपर लॉस अँड आयर्न लॉस विच टेक्स प्लेस इन अ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, हे लॉसेस जे होतात ते रिड्यूस करायचे आपल्याला बाय युझिंग एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. ते आपल्याला पुढे बघायचे. देन रिडक्शन ऑफ दिस लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर लीड्स टू सेव्हिंग ऑफ लार्ज अमाउंट ऑफ पॉवर. म्हणजेच हे जे लॉसेस कमी केले आपण, हे जर लॉसेस कॉपर लॉस आयर्न लॉस कमी केले तर त्यामुळे काय होणार आहे, आपली एनर्जी सेव्ह होणार आहे किंवा पॉवर काय होणार आहे, सेव्ह होणार आहे म्हणजेच कॉन्झर्व होणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट मटेरियल यूज फॉर इम्प्रूव्ह डिझाईन अँड परफॉर्मन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इपॉक्सी रेझिन. म्हणजे जे काही आपण मॅग्नेटिक कोर यूज करतो. ठीक आहे, जी लॅमिनेशन म्हणजे जी कोर यूज करतो त्या केसमध्ये किंवा त्याला रिप्लेस करून आपण इपॉक्सी रेझिन यूज केलं किंवा कास्ट रेझिन यूज केलं किंवा अमॉर्फस स्टील यूज केलं तर याच्यामध्ये जे लॉसेस होणार आहेत, सिंपल तुमच्या आयर्न कोर यूज करण्याऐवजी जर आपण अमॉर्फस किंवा इपॉक्सी रेझिन किंवा कास्ट रेझिन यूज करून ती कोर बनवली तर लॉसेस काय होतात, रिड्यूस होतात. ठीक आहे. जर नॉर्मल तुमच्या कोरला रिप्लेस केलं विथ अमॉर्फस स्टील ने, सो युअर कॉपर लॉसेस अँड आयर्न लॉसेस गेट रिड्यूस. ठीक आहे. So by using various techniques, you can conserve or you can save the energy in a transformer as well as इंडक्शन मोटर. ठीक आहे, आता हे नीट क्लिअर झालं इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये एनर्जी कॉन्झर्व करण्याची गरज काय आहे ते आपण आता पाहिलं. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्सचा यूज करून आपण एनर्जी कशी सेव्ह करणार आहे ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटर मध्ये हे आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टडी करायचं. सो क्लिअर आहे इथपर्यंत? हे काय बघतो आपण, एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन इंडक्शन मोटर. या व्हॅरियस टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी, सेकंड मोटर सर्वे, मॅचिंग मोटर विथ लोडिंग, देन थर्ड आहे मिनिमाइजिंग आयडल अँड रिडंडंट running of motor, then operation in star mode, then rewinding of motor, replacement by energy efficient motor, then periodic maintenance. So these are the techniques that we are implementing for energy conservation in induction motor. ठीक आहे. सो विल सी वन बाय वन. हे वन बाय वन आपण बघणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलेलं आहे बाय इम्प्रूव्हिंग पॉवर क्वालिटी. आता पॉवर क्वालिटी म्हणजेच काय, तुमचं जो व्होल्टेज आहे, जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आपण, घरामध्ये जे व्होल्टेज असतं ते कॉन्स्टंट भेटतं का आपल्याला 230 वोल्ट? नाही भेटत. का? कारण आपलं लोड काय होतंय, चेंज होतोय. आता लोड चेंज झाल्यामुळे काय होतंय, व्होल्टेज व्हॅरी होते. सपोज लोड इन्क्रीज झाला. ठीक आहे, सपोज आपलं रेटेड व्होल्टेज आहे 230 वोल्ट, लोड इन्क्रीज झाल्यामुळे व्होल्टेज काय भेटणार आहे घरामध्ये आपल्याला, कमी भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल ते भेटलं आपल्याला 225 वोल्ट. ठीक आहे, आणि लोड इन्क्रीज झाला, व्होल्टेज कमी झालं, पुन्हा लोड काय झाला, डिक्रीज झाला. लोड डिक्रीज झाल्यामुळे व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर व्होल्टेज भेटेल आपल्याला त्यावेळेस 240 वोल्ट. म्हणजे व्होल्टेज कॉन्स्टंट राहतंय का 230 ला? नाही राहत. का? कारण आपला लोड व्हॅरी होतोय. ठीक आहे. बट जे काही इंडक्शन मोटर आहे त्याला जे आपण रेटेड व्होल्टेज असतं किंवा रेटेड नेमप्लेट, त्याची नेमप्लेट असते, त्याच्यावरती जे रेटेड व्होल्टेज असतं. फॉर एक्झाम्पल 3 फेज इंडक्शन मोटर आहे,
ठीक आहे. सो त्याचे नेम प्लेटवर 415 वोल्ट दिलेला आहे. तर ते जे व्होल्टेज आहे यू हॅव टू मेंटेन द रेटेड व्हॅल्यू ऑफ दॅट सप्लाइड व्होल्टेज टू द मोटर. जे मोटरला आहे जे आपण व्होल्टेज सप्लाय करणार आहे, फॉर एक्झाम्पल जे काही 415 वोल्ट आहे ते आपल्याला कॉन्स्टंट मेंटेन करायचं. आता कॉन्स्टंट मेंटेन का करायचं ते बघायचं. आता जर व्होल्टेज कमी झालं म्हणजे 415 पेक्षा फॉर एक्झाम्पल 400 वोल्ट 400 वोल्ट त्या मोटरला दिलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, इट विल ड्रॉ एक्सेसिव्ह करंट. म्हणजे करंट काय होणार आहे, जी मोटर काय करणार आहे, जास्त करंट ड्रॉ करणार आहे. आता करंट जास्त ड्रॉ केल्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो पॉवर लॉस आहे P इक्वल्स टू I स्क्वेअर आर लॉस. जो I स्क्वेअर आर लॉस आहे हा काय होणार आहे, आता करंट इन्क्रीज झाल्यामुळे पॉवर लॉस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच कॉपर लॉस इन्क्रीज होणार आहे. कॉपर लॉस इन्क्रीज झाला सायमल्टेनियसली व्होल्टेज ड्रॉप सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झाला त्यामुळे काय होणार आहे, इफिशियन्सी डिक्रीज होणार आहे. सिमिलरली जर व्होल्टेज काय झालं, इन्क्रीज झालं, ठीक आहे, व्होल्टेज इन्क्रीज झालं तर फर्स्ट केस आपण अज्युम केली होती व्होल्टेज डिक्रीज झालं. सिमिलरली जर व्होल्टेज काय झालं, इन्क्रीज झालं ॲबोरेटेड म्हणजे 415च्या वरती गेलं 430 वोल्ट झालं, 430 वोल्ट झालं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही मोटरमध्ये किंवा मोटर जी रोटेट होत असताना RMF म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तिथे फ्लक्स तयार होत असतात. सो ते जे फ्लक्स डेन्सिटी आहे म्हणजे जे फ्लक्स पर युनिट एरिया आहे फ्लक्स डेन्सिटी, ही फ्लक्स डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. आता फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, जे मोटरच्या कोअरमध्ये, ठीक आहे, जे मोटरच्या कोअरमध्ये किंवा जे आउटर केसिंग असतं त्याच्यामध्ये जे लॉसेस होतात विच इज नथिंग बट आयर्न लॉसेस, दॅट आयर्न लॉसेस विल इन्क्रीज. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज कमी झालं तरी पण लॉसेस होणार आहेत. ते कोणते लॉस होणार आहेत, कॉपर लॉस. आणि व्होल्टेज इन्क्रीज झालं ते लॉसेस होणार आहेत ते आयर्न लॉस. ठीक आहे, ड्यू टू दिस लॉसेस द इफिशियन्सी गेट डिक्रीजेस. ठीक आहे, इफिशियन्सी काय होते, डिक्रीज होते. आता इफिशियन्सी कशी डिक्रीज होते, कारण पॉवर लॉस वाढलाय. लॉस वाढलाय म्हणजे तुम्हाला एनर्जी कॉन्झर्व करायची. ठीक आहे, दॅट्स वाय यू हॅव टू गिव्ह कॉन्स्टंट और रेटेड व्होल्टेज सप्लाय टू द इंडक्शन मोटर. म्हणजे इंडक्शन मोटरला रेटेड व्होल्टेजच्या जवळपास सप्लाय दिला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे आता. आज आपण बघितलं की नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर ॲज वेल एज नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इंडक्शन मोटर. आणि नेक्स्ट आपण स्टार्ट केलेला आहे द व्हॅरियस टेक्निक्स इन एनर्जी कॉन्झर्वेशन इन केस ऑफ इंडक्शन मोटर. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं तुमचा जो व्होल्टेज कॉन्स्टंट आहे किंवा जी पॉवर क्वालिटी आहे, ठीक आहे, विच इज इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. आता आणखी याच्यामध्ये डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. फ्रिक्वेन्सीचे रिलेटेड किंवा फ्रिक्वेन्सी किती कशी कॉन्स्टंट ठेवायची किंवा फ्रिक्वेन्सी कशी मेंटेन करायची आणि त्याचा इफेक्ट काय होतो लॉसेस वरती. सो विल सी इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, इथपर्यंत आज थांबूया. ठीक आहे. हॅलो सर.